भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून नवऱ्याने बायकोला संपवलं. हत्याकांडाने मराठवाडा हादरला. आपल्या व्हॉट्सॲप अकाउंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून नवऱ्याने बायकोला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे पतीनेच पत्नीचा अतिशय निर्घृणपणे खून केल्याची घटनेने जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. सगळीकडे गणेशोत्सव सणाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. गावोगावी आनंदाचे आणि सणासुदीचे वातावरण आहे. गणपती भक्तीत घरोघरी गावोगावी आनंद उत्साह असताना पती पत्नीच्या वादात झालेला शेवट सगळ्यांना हळहळ व्यक्त करणारा आहे. जिंतूर तालुक्यातील वाघी येथील विजय राठोड यांचा विवाह सोनपूर तांडा येथील विद्या विजय राठोड यांच्याशी झाला होता. 3-4 दिवसांपूर्वी पतीपत्नीमध्ये वाद झाला होता. पतीपत्नीमध्ये सुरू असलेल्या वादामुळे पत्नी विद्या ही माहेरी राहायला गेली होती. विद्या आज त्यांच्या वडिलांच्या शेतात असताना तिथे पतीपत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर विजय राठोड यांनी हातातील धारदार हत्याराने पत्नीच्या छाती, पोट, पाठीवर 10 ते 12 वार केले, ज्यामध्ये विद्या गंभीर जखमी झाली. त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीनं जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पारवे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. भर पावसातही संतप्त जमावाने आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. महत्त्वाचं म्हणजे विजय राठोड यांनी हा खून करण्याआधी स्वतःच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर पत्नीचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेले स्टेटस ठेवले. विजय राठोडने त्याची पत्नी विद्या हिचा इतक्या निर्घृणपणे खून काय केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर पोलिसातही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलीस तपासात नेमकं काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, जिंतूर.